बातमी साताऱ्याची आहे, कारण शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्थात यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन होणार, हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही। पण उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार देखील उपस्थित असतील। साताऱ्यात अर्ज भरण्याआधी शक्ती प्रदर्शन हे अर्थातच केलं जाणार आहे। शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। साताऱ्यातल्या या लढतीकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे। एकीकडून अद्यापही उमेदवार जाहीर नाहीये, अधिकृत घोषणा नाहीये, पण प्रचाराला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करून जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते साताऱ्यात आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे। इम्तियाज, गेल्या 2-3 दिवसांपासून सातत्याने आपण याच मुद्द्यावर चर्चा करतोय। एकीकडे मात्र अद्यापही उमेदवारी जाहीर झालेली नाहीये, पण जोरदार प्रचार केला जातोय, अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। दुसरीकडून आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवण्यात आलंय। आज ते आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करते आणि अर्थातच पॉवरफुल शक्ती प्रदर्शन होईल, हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये, कारण शरद पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। नक्कीच लघवी, संपूर्ण सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। शरद पवार यांचा व्यक्तिगत पातळीवर सातारा जिल्हा मनापासून शरद पवारांच्या विचारांवर त्यांच्यावर प्रेम करतो। गेल्या 3 टर्म शरद पवारांच्या विचारांचा खासदार या सातारा जिल्ह्याला पूर्णता मिळालेला आणि आज देखील श्रीनिवास पाटलांनी ज्यावेळी उमेदवारीसाठी नाही म्हटलं, त्यानंतर साताऱ्यातला महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, त्यावर शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे शिलेदार म्हणून ते पुढे आलेले आहेत आणि शशिकांत शिंदे आता महाविकास आघाडीतून या ठिकाणी उमेदवारी आज जोरदार शक्ती प्रदर्शनातून आज त्या ठिकाणी भरणार आहेत। या आजच्या त्यांच्या उमेदवारीचा अर्ज भरताना दस्तूर खुद्द शरद पवार या ठिकाणी हजर राहणार आहेत। मोठ्या ताकदीने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील तुतारी या चिन्हावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण शरद पवार प्रेमी आज साताऱ्यामध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। आज मी साताऱ्यातल्या गांधी मैदानावर आहे आणि लगतच उदयनराजे भोसले यांचं जलमंदिराचं घर देखील आहे। जलमंदिर उदयनराजांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरच साताऱ्यातल्या गांधी मैदानावरूनच आज शरद पवार रॅली सुरू करणार आहेत। त्यांच्याबरोबर शशिकांत शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, त्याचबरोबर श्रीनिवास पाटील अशी महाविकास आघाडीचे दिग्गज मंडळी आज साताऱ्यामध्ये डेरे दाखल होत आहेत आणि आज दुपारी 11:30च्या दरम्यान ही रॅली मोठ्या उत्साहामध्ये सुरू होईल। जागोजागी मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। 1 ते 1:30च्या दरम्यान आज जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे जाऊन शरद पवार आणि शशिकांत शिंदे आज अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे या आता साताऱ्याच्या जागेत अद्यापही महायुतीचा उमेदवार दाखल झालेला नाहीये, मात्र शरद पवार आज स्वतः साताऱ्यामध्ये घेऊन आज उमेदवारी अर्ज शशिकांत शिंदेचा दाखल करतायत। अगदी इम्तियाज, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, पुढच्या काही वेळात काही क्षणात फडणवीसांची पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार आहे। आता अशी महायुतीत चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, दादांची राष्ट्रवादी काँग्रेस या जागेकरता आग्रही असल्याचं कळतं। जसा तुम्ही उल्लेख केला की सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, दादांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्याला साताऱ्याची जागा मिळावी याकरता विशेष आग्रही आहे। फडणवीस या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या संदर्भात काही घोषणा करण्याची शक्यता आहे का? काय दबक्या स्वरात याविषयी साताऱ्यामध्ये चर्चा रंगतीये दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून? नक्कीच लागली, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा की सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला। अजित पवार आणि शरद पवार ज्यावेळी या 2 गट निर्माण झाले, त्यावेळी अजित पवार गटाकडून नितीन काका पाटील यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी अजित पवार गटाने जोरदार केलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मागणी आहे की ही जागा राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या हक्काची जागा आहे आणि ही महायुतीमध्ये ही जागा घड्याळालाच मिळावी अशी मागणी अजित पवार गटाकडून आहे। त्यामुळे गेल्या 3 साताऱ्यामध्ये जे 3 महायुतीचे जे भव्य मेळावे झाले त्यामध्ये अजित पवार गटांनी पाठ फिरवली असल्याचं स्पष्ट निदर्शन दिसून आलेलं आहे। त्यामुळे आता अजित पवार गट हा आजही या जागेसाठी आग्रही आहे। लागली, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।